वन वर्ड फॉर अ बिग बॉस जर्नी. न्यू पर्स्पेक्टिव्ह. एक असा कंटेस्टंट जो फायनल पर्यंत जाऊ शकतो तुमच्या मते. विशाल. तर घरातील असे बिगेस्ट ड्रामा क्वीन आणि किंग कोण आहेत? ड्रामा क्वीन तर राखीच असणार, म्हणजे आणखी नो बडी एल्स. आणखीन कोणता रियालिटी शो ज्यामध्ये तुम्हाला जायला आवडेल? मला कुकिंग बिलकुल नीट येत नाही, तर मला एक आपलं स्किल सेट डेव्हलप करायला नक्कीच मास्टर शेफ मध्ये जायला आवडेल. तुमच्या मते ट्रॉफी कोण जिंकणार? विशालच. राखी जिंकली ट्रॉफी तर मला खूप आवडेल, म्हणजे यावेळी राखीनी बिग बॉस जिंकलं पाहिजे अशी माझी इच्छा. नमस्कार, मी प्राजक्ता शुक्रे आणि तुम्ही मला पाहत आहात टेलीचक्कर रिजनल मध्ये. नमस्कार, आज आपल्या सोबत आहेत प्राजक्ता शुक्रे. त्यांच्यासोबत बिग बॉस बद्दल आणि त्यांच्या लाईफ बद्दल काय चेंजेस झाले याबद्दल आपण जाणून तर घेतलं, पण त्याच्यासोबत एक छोटासा सेगमेंट करूया, रॅपिड फायर. तर बिग बॉस घरात पहिला दिवस एक्साइटमेंट की नर्वसनेस, काय होतं तुमच्या मते? एक्साइटमेंट. घरात सर्वात जास्त ट्रस्ट तुम्ही कोणावरती ठेवला? ट्रस्ट हो. शेवटपर्यंत माझ्याबरोबर सागरदादा होता, तर त्याच्या आधी कारण माझे सगळेच जे माझ्या ग्रुपचे लोक सगळे एलिमिनेट झाले होते. माझे पूर्णच ग्रुपवर माझा ट्रस्ट होता. आणि एखादी अशी कोणती व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही ट्रस्ट अजिबातच ठेवला नाही? ठेवला नाही. हो. तन्वी. काही खास रिझन त्याबद्दल? तिने सतत मला खूप टार्गेट केलं, म्हणून मला असं वाटायला लागलं की एवढं का हिला त्रास होतोय माझा. एक असं आहे कंटेस्टंट ज्याला तुम्ही खूप मिस करताय बाहेर आल्यावर? असं कोणीच नाही आता. कोणीच नाही? सागरदादा देखील नाही? म्हणजे सागरदादा आता खूप छान खेळतो, म्हणून मला त्याला मिस नाही करायचं. मला हवंय की तो राहावा आणि पुढेपर्यंत जावा. ओके. तर एक असा कंटेस्टंट त्याला तुम्ही अजिबातच मिस नाही करणार, तो आहे नाही त्याच्यात काहीच फरक नाहीये तुम्हाला? माझे ग्रुपचे सोडून बाकी लोकांशी माझं काही एवढं घेणं देणं नाही राहणार. तुमचा असं कोणता विकेस्ट मुवमेंट होता बिग बॉसच्या घरामध्ये? आईचं लेटर जे मला नाही वाचता आला, त्या दिवशी मी खरंच वीक पडले होते. एक असा कंटेस्टंट जो फायनल पर्यंत जाऊ शकतो तुमच्या मते? विशाल. तुमच्या मते ट्रॉफी कोण जिंकणार? विशालच. कोण जिंकणार हे तर आता सांगता येणार नाही, कारण ज्याप्रमाणे एलिमिनेशन होत आहेत ते खूप अनप्रेडिक्टेबल होत आहेत. तर कोण जिंकणार हे मला नाही सांगता येणार. टॉप 5 कोण असावे हे मी आधी पण बोलले आय थिंक इंटरव्ह्यू मध्ये, तर ते एक डोक्यात क्लॅरिटी साठी सांगता येईल की विशाल डेफिनेटली. आता संकेत नाही आहे, आता संकेत पण मी टाकलं असतं. सागरदादा असला पाहिजे, विशाल असला पाहिजे. अनुश्री खूप स्ट्रॉंगली आता पुढे येते, तर अनुश्री असणार असं मला वाटतं. आणि तन्वी आणि आरबी असणार. राखी जिंकली ट्रॉफी तर मला खूप आवडेल, म्हणजे यावेळी राखीनी बिग बॉस जिंकलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ओके. तर घरातील असे बिगेस्ट ड्रामा क्वीन आणि किंग कोण आहेत? ड्रामा क्वीन तर राखीच असणार, म्हणजे आणखी नो बडी एल्स. ड्रामा किंग आय डोंट नो. राकेश बापट? नॉट रिअली. फक्त क्वीनच. तर पुन्हा एकदा बिग बॉस मध्ये जाण्याची संधी मिळाली तर काय करणार तुम्ही? सध्या नाही बाबा. आणखी काही 2-3 वर्षानंतर? माहित नाही. मी नेव्हर से नो आता एक्सेप्ट करते, कारण मी आधी पण नेहमीच मला कोणी विचारायचं तर मी सांगायची मी कधीच जाणार नाही बिग बॉस मध्ये, मी कधीच जाणार नाही. पण ते चुकीचं ठरलंय, म्हणून मी नेव्हर से नो नक्कीच ते म्हणणार. पण सध्या या क्षणी तुम्हाला विचारशील तर मी असं हात जोडून की नाही सांगणार आहे. आणखीन कोणता रियालिटी शो ज्यामध्ये तुम्हाला जायला आवडेल? मला कुकिंग बिलकुल नीट येत नाही, तर मला एक आपलं स्किल सेट डेव्हलप करायला नक्कीच मास्टर शेफ मध्ये जायला आवडेल, की ते त्यात जाईन तर काहीतरी नवीन शिकेन आणि माझ्यात काहीतरी ऍड होईल. तर ते आवडेल. वन वर्ड फॉर अ बिग बॉस जर्नी. न्यू पर्स्पेक्टिव्ह. सेकंड वर्ड मी म्हणेन रिअलायझेशन्स. ओके. तर घरामध्ये अशी एखादी जेव्हा वीकेंडचा वार झाला तेव्हा तुम्हाला आतमध्ये काय होतं? फिअर होतं का फन होतं? जे फर्स्ट हाफ असायचं शनिवारचं ते फिअरफुलच असायचं, कारण त्यात भाऊ धक्का मारायचे सगळ्यांना. आणि संडेच्या वन डे मध्ये तर मजाच यायची, कारण खूप मस्ती असायची, छान छान टास्क असायचे, तर दोन्ही फिलिंग असायच्या. तर जे बिग बॉसचे टास्क वगैरे घरामध्ये भाऊ घ्यायचे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडंसं? भाऊ सॉलिड आहेत. भाऊंचं टायमिंग, त्यांचं सेन्स ऑफ ह्युमर आणि टायमिंग खूप सॉलिड आहे. म्हणजे तसे स्पॉन्टेनियस जे प्रश्नांवर उत्तर द्यायची किंवा जोडून जे बोलायचे ते असं मज्जा येते की कसं सुचतंय यांना एवढं पटपट. तर त्यांची टायमिंग सॉलिड आहे. आणखीन खूप छान ते कंडक्ट करतात, होस्ट करतात
एवढं सगळ्या लोकांना एवढं बोलायचं असतं, त्यांना सगळ्यांना सांभाळणं हे हम्म. खूप कठीण काम आहे. हो. आणि ते इतकं छान करतात. आणि ही लुक सो नाईस, ही लुक सो ग्रेसफुल. तर मज्जाच आली, त्यांना बघून खूप शिकले मी. जाता जाता आमच्या टेलीचक्करच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार? टेलीचक्करच्या प्रेक्षकांसाठी मी सर्वात आधी नमस्कार आणि धन्यवाद बोलणार आहे, की काही जे पण मला माझ्या टीमकडनं कळलंय, की तुम्ही छान मला सपोर्ट केलं, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि इतकं बिग बॉसला तुम्ही प्रेम देता, त्याच्यासाठी पण धन्यवाद, कारण त्या बिग बॉसचं मी पार्ट होते आणि तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोचलंय. तर तुमचा आशीर्वाद आणि प्रेम नक्कीच नेहमीच ठेवा. आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी छान छान गाणी घेऊन येणार आणि पूर्ण प्रयत्न करणार, की आपल्या म्युझिकच्या थ्रू तुमचं मन मी जिंकत राहावं. थँक्यू. थँक्यू.